हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ. यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे कशा पद्धतीने मी स्वतः घरी सांबर बनवते. इडली सांबर किंवा डोसा वगैरे बनवत असेल तर मी याच पद्धतीने नेहमी सांबर बनवणं प्रेफर करते. यामध्ये मी तुरीची डाळ घेतली आहे, जी घरी बनवलेली आहे, त्यामुळे तिला थोड्याशा साली पण आहेत. अनपॉलिश डाळ आहे आणि खाण्यासाठी फार हेल्दी आहे. तर ही डाळ मी 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि मग पुन्हा पाणी चेंज करून आता मी सांबर बनवण्याच्या प्रोसेसला सुरुवात करते आहे. तर आपण घेतलेल्या डाळीमध्ये मी बारीक चिरून टाकलेला आहे कांदा. त्यानंतर मी त्याच्यात आता ॲड करते आहे टोमॅटो. अजून याच्यामध्ये मी टाकणार आहे एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची. मी जे सांबर बनवणार आहे ह्यामध्ये मोस्ट ऑफ सगळाच भाजीपाला मी टाकते आहे, त्याने ते अजून जास्त सुंदर होतं. आता ह्याच्यामध्ये मी बटाटा टाकणार आहे एकदम बारीक चिरून. त्यानंतर आपण बघूयात यामध्ये काय काय टाकलं गेलं. कांदा तर तुम्ही आत्ता मी बघितलं की मी आत्ता टाकला आहे. ज्या वस्तू त्यात जाणार आहेत त्या फक्त मी साईडला ठेवते. टोमॅटो जे आपण ऑलरेडी टाकून झालेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे बटाटा, त्यानंतर वांग. अजून काय आहे आपल्याकडे सांबरमध्ये टाकण्यासाठी आज अवेलेबल ते बघूया. आपल्याकडे चिक्की भोपळा आहे, कुणी याला डांगर म्हणतं, कोणी लाल भोपळा म्हणतं, जे काही म्हणत असाल ते. हा आहे हिरवा भोपळा, दुधी भोपळा, लौकी, जे काही तुम्ही म्हणत असाल ते. हे सगळे पदार्थ मी या प्रमाणामध्ये घेतले. एक बटाटा, एक वांग आणि थोडासा तो लाल भोपळा आणि हिरवा भोपळा. तर त्याचे मी एकदम बारीक पीसेस त्याचे काय केलेले आहेत, कट केलेले आहेत. आता हे आपण ऑलरेडी आपण जे टोमॅटो वगैरे टाकून ठेवलेली डाळ होती त्यातच टाकणार आहोत आणि याची एकत्रितपणे आपण शिट्टी घेणार आहोत. मी जे सांबर करते या पद्धतीचं सगळेच जण करत असतील आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी येतात, पण हे टाकण्याचं औचित्य असं की माझ्या पद्धतीने मी कशा पद्धतीने बनवते तर ते बघा. मी काही मास्टर शेफ नाही आहे किंवा मी कोणाला काही कुकिंग शिकवत नाही आहे, पण माझ्या आवडीचे जे स्किल आहे, मला ज्या गोष्टी आवडते ते मी टाकते. आणि असं होतं कधी आपल्याला एखाद्या दुसऱ्याच्या पद्धतीने केली, नेहमी एक पद्धत करण्यापेक्षा दुसऱ्याने केलेल्या पद्धतीने खाल्लं तर ते चांगलं वाटतं. तरी ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, किमान सांबर तरी. कारण मी चॅलेंज देते की तुम्ही आत्तापर्यंत असं सांबर कुठेच नसन खाल्लं, इवन तो साऊथमध्ये सुद्धा नसन खाल्लं, हे एवढं मी तुम्हाला चॅलेंज देऊ शकते. तर यामध्येच आपण टाकलेली आहे थोडीशी हळद आणि थोडंसं ऑइल आणि आपण हे टाकणार आहोत बॉईल करण्यासाठी. आता झाकण लावून ठेवणार आहोत कुकर. या पद्धतीने जे सांबर तुम्ही बनवाल तर तुम्हाला त्या सांबरची टेस्ट तुम्ही कधीच विसरणार नाही आणि 99% मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तुम्ही नेहमी यापुढे याच पद्धतीने सांबर बनवणं प्रेफर कराल. कारण आजपर्यंत जेवढ्या लोकांनी या पद्धतीचं सांबर खाल्लं आहे तर त्यांनी याच पद्धतीचं बनवणं प्रेफर केलं आहे. तर सांबरमध्ये जाणारी जी मेन गोष्ट आहे ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा, त्या मी सेपरेट उकळून घेतल्यात. कारण आपल्याला हे गाळ शिजवायचं होतं बाकीचं आणि शेंगा खूप गाळ होऊ नये म्हणून मी त्या वेगळ्या शिजवल्यात. आता हे दिसत असेल तुम्हाला, याच्यामध्ये मी घरी खारवलेली जी आपली चिंच आणि गूळ आहे ते भिजवून ठेवलं होतं. आता अद्रक आलं लसूणची पेस्ट आहे, काही कट केलेला लसूण आहे, मेथीदाणे आहेत, हळद आहे, लाल तिखट आहे, जिरे, मोहरी, त्यानंतर हिंग आहे, तडक्यासाठी मिरच्या आहेत, बेडगी मिरची आणि खूप सारा कढीपत्ता मी या ठिकाणी घेतलेला आहे. आता आलं लसूण पेस्टही घेतली आणि कट केलेला लसूणही घेतला आहे. दोन्हीही घालायचं आपल्याला, त्याने टेस्ट अजून छान होते सांबारची. आणि या व्यतिरिक्त मी घालणार आहे सुहानाचा सांबर मसाला. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा प्रेफर करू शकता. तसंही सांबर मसाला मी कमी यूज करणार आहे. आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे माझी कोथिंबीर. आता ही कोथिंबीरसुद्धा आपण कट करून घेऊयात. तीसुद्धा मी सांबरमध्ये घालणार आहे आणि बऱ्याच वेळा घालणार आहे. तडक्यातही घालते मी, त्यानंतर कधी वेळ असेल तर ठेचतानाही घालते, त्यानंतर मला वाटलं तर सांबर उकळल्याच्या नंतरही मी त्यावर घालते, पुन्हा गार्निश करण्यासाठी पण घालते. कोथिंबीर माझा फेवरेट आयटम आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता, लसूण. तर ते मी खूप जास्त घालते आणि त्याच्यामुळे चव अजून जास्त छान येते. चला तर कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे. तर आज बेत होता आमच्या घरी इडली सांबरचं. आदूला ते फार आवडतं. हे ऑलरेडी तयार झालेलं पीठ आहे. पीठ मी गडबडीत कसं भिजवायचं हे सांगायचं राहून गेलं. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी बनवेल तर सेपरेट फक्त पीठ कसं लावायचं वेगवेगळ्या सीझनमध्ये, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात,
तर ते मी तुम्हाला दाखवेल आणि कसं ते फुगतं प्रत्येक सीझनमध्ये त्याच्याही मी तुम्हाला टिप्स देईल. आता आपण वळूया सांबारकडे, कारण हा व्हिडिओ आहे फक्त सांबारचा. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या, मस्त असं गाळ शिजलेला आहे भाजीपाला. तर आता आपण काय करूया, झाकण काढून घेतलं आणि मी याला स्मॅशरने स्मॅश करते. माझ्या घरी एकदम बारीक असं सांबार आवडत नाही, थोडंसं असं त्याच्यात चंक्स आले पाहिजे म्हणून मी स्मॅशर यूज केलं आहे. तर तुम्हाला एकदम हॉटेलसारखं पातळ हवं असेल तर हे तुम्ही मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं तर ह्याच्यात हवं तितकं पाणी बसेल आणि तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुमचं सांबार तयार होईल. सांबार तसंही थोडंसं पातळच असलं पाहिजे. आता माझ्या घरी आलेले होते पाहुणे, त्यामुळे मी एवढ्या जास्त क्वांटिटीत लावलं आहे. ह्याच्यामध्ये खूप जास्त पाणी बसणार आहे, खूप मोठं पातेल्याचं यूज करावं लागणार आहे मला आता. आणि तुम्हाला घरगुती लावायचं असेल तर भाज्या भरपूर जातात, त्यामुळे तुम्ही पूर्ण 1 वाटी डाळ टाकणं गरजेचं नाही आहे. तुम्हाला हवी तशी थोडीशी तुम्ही ओंजळभर डाळ टाकलं तरी भरपूर सांबार होतं. 2 टाईम तुम्ही त्यामध्ये खाऊ शकतात, कारण सांबारमध्ये पाणी खूप जास्त घेतं सांबार. चला तर अशा पद्धतीने हे माझं सगळं मिक्सर घोटून झालं आहे. तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी पावभाजीसारखं एकजीव झालेलं दिसतं आहे. तुम्हाला दाखवते मी एकदा. हे बघा असं, कारण आमच्या इकडे पूर्ण मिक्सरमधून काढलेलं पातळ सांबार जास्त आवडत नाही त्यामुळे. तर या ठिकाणी मी पातेलं ठेवलं आहे. पातेलं जर्मलचंच आहे, कारण मी अगोदर सांगते जर्मल वापरू नका, पण खूप मोठ्या साईजची पातेली आहेत ही. कधी कोणी पाहुणे आले तर मला ते काढावेच लागतात. माझे नॉर्मल रोजचे वापरायची जी भांडी आहेत ती माझी स्टील किंवा मातीची वगैरे आहेत, पितळाची. तेल गरम झालं की नाही हे चेक केलं आहे मी हातवर देऊन, कारण आपल्याला एकदम कडकडीत फोडणी द्यायची. आणि फोडणी देताना मोस्ट ऑफ द टाईम आपण काय होतं की प्रत्येक वस्तू एका मागोमाग भराभर आपण टाकतो, तर ते न करता हळूहळू टाकायच्या आहेत वस्तू आणि त्याला चांगलं पूर्ण टाईम घेऊन द्यायचा आहे, तरच ती फोडणी तेवढी चांगली बसते. आता बघा तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी मेथीदाणे टाकलेत. मेथीदाणे हे सगळ्यात अगोदरच पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. मेथीदाणे तुम्ही सांबार खाताना दाताखाली आले तरी अजिबातही कडू लागणार नाही. हे सांबार म्हणजे हेल्दी पण आहे खूप आणि टेस्टी पण आहे, नक्की ट्राय कराल. यातून पुन्हा ते दाणे वगैरे बाजूला काढायची काहीच गरज नाही आहे, अशाच पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये मी टाकलेला आहे आपण कट केलेला लसूण, ह्याला छान असा ब्राऊन होऊ द्यायचा आहे आपल्याला. मी आलं लसूणची पेस्ट पण तयार केलेली आहे, पण तरीसुद्धा मला थोडा कट केलेला लसूण टाकायला आवडतो, कारण तो छान क्रिस्पी होतो ब्राऊन. आता गेली आहे माझी फेवरेट कोथिंबीर याच्यामध्ये, आणि आता मस्त वास सुटलेला आहे लसूण आणि कोथिंबीरचा. तर ह्याला चांगली दमदमीत फोडणी बसू देते आहे, वाट बघते आहे मी. त्यानंतर थोड्या वेळाने मी बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यात आता ॲड करणार आहे. चला तर आता गेलेली आहे मोहरी. मोहरी मस्त तडतडते. मोहरी तडतडून शांत होण्याची वाट बघते मी. ती शांत झाल्यानंतर आता मोहरीचा फ्रेंड जाणार आहे जिरा. जिरे मोहरी एकमेकाला सोडून असं होतच नाही कधी, त्यामुळे मी जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. जिरेसुद्धा मला खूप जास्त लागतील बघा. मोहरी मी कमी टाकली पण जिरे मी जास्त टाकलेत, आणि प्लस मी तडक्यात पण टाकणार आहे. आताच या स्टेजला मी त्याच्यामध्ये आलं आणि लसूण याचा जो पेस्ट होते, पेस्ट नाही म्हणता येणार, जे मी ठेचलं होतं ते मी आता याच्यामध्ये काय करते आहे, ॲड करते आहे. ठेचून टाकण्यात जी मजा आहे ती मिक्सरमध्ये नाही आहे. अशा पद्धतीने ही फोडणी चांगली मिक्स करून घेतली आहे मी. अरे मुलगा माझा मध्ये मध्ये करतोय आणि तो लाईट चालू बंद करतोय, रिंग लाईट, त्यामुळे तुम्हाला असे वेगवेगळे शेड्स पाहायला मिळतात फोडणीचे. चला तर आता याच्यामध्ये टाकूयात कढीपत्ता. आता कढीपत्त्यालाही छान मिक्स करून घेते आहे त्याला. कढीपत्ता चांगला तडतडूस तर वाट पाहिजे, कारण आपण तो नंतर टाकतोय सांबार करताना, सो त्याला तेलात चांगलं कोट करून घ्यायचं, नाही तर तो फोडणीत वरच राहील. त्याला हलवून मिक्स करायचा आहे तेलामध्ये छान. एकदा का कढीपत्ता चांगला तडतडला आणि त्याचा स्मेल सगळीकडे पसरला, त्यानंतर मग पुढच्या जिन्नस टाकायला सुरुवात करायची आहे. चला आता गेला आहे हळद. आता हळदीनंतर कोणाचा नंबर लागतोय ते बघूया. हळद पण बघा पूर्णपणे तेलात मिक्स झाली आहे, तोपर्यंत मी थांबले. त्यानंतर मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये हिंग पावडर. हिंग पावडर पण त्या तेलामध्ये पूर्णपणे मिक्स झालेली आहे. त्याला मी एकत्र करून घेतलं आहे. अजूनही माझी फोडणीच चालू आहे, अजूनही एक एक करून वस्तू जात आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय जाणार आहे बघूयात. तर लाल तिखट वगैरे जे मसाले आपण काढले होते ते आता ह्याच्यामध्ये मी टाकले लाल तिखट.
तेही छान पद्धतीने आधी मिक्स करून घेतलं. जळू नये एका कोपऱ्याला कुठे पडल्यानंतर ना, त्यामुळे त्याला मिक्स करून घेते. आता हा चालला आहे सांबर मसाला. सांबर मसाला इतका का टाकला तर का तर माझ्याकडे आजचं बनणारं सांबर खूप मोठ्या क्वांटिटीत बनतं आहे. ऑलरेडी कुकर भरून त्याच्यामध्ये डाळ होती, डाळ आणि भाज्या वगैरे आपल्या, त्याच्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात ते सांबर होतं आहे, म्हणून मसाला तितका वापरला. इन जनरल मी फक्त अर्धा पोह्याचा चमचा यूज करते जर 2-3 माणसांसाठी बनवायचं असेल, कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकली आहे, लाल मिरची टाकली आहे. आता त्याच्यात मीठ घालून चांगलं मिक्स केल्यानंतर ना मी वरून त्याच्यात आता आपण तयार केलेलं मिक्सचर जे आहे सांबरचं ते मी ॲड केलं आहे. मस्त फोडणी बसती आहे, वास सुटला आहे. डाळीकडे पाहून आत्ता जेवायला बसावं असं वाटतं. चला तर छानपैकी याला मिक्स करून घेऊयात. मसाला चांगला त्या डाळीला कोट झाला की त्यानंतर ना आपण बाकी पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. आणि सांबरसाठी असणारी मेन गोष्ट शेवग्याच्या शेंगा विथ ते त्याचं पाणी जे निघालं होतं त्या पाण्यासोबत मी टाकलं आहे, कारण ते जीवनसत्व बाहेर जाता कामा नाही. फक्त त्या जास्त गाळ होऊ नये, शेंगा एकदम त्या सांबरमध्ये विरघळून जाऊ नये म्हणून मी शेवग्याच्या शेंगा वेगळ्या पद्धतीने बॉईल करून घेते आणि नंतर यामध्ये टाकते. ते पाण्यासोबतच मी टाकल्यात, कारण त्याचा पण अर्क किंवा चव त्याच्यात उतरली पाहिजे म्हणून. बाकीचा भाजीपाला तर आपण ॲज इट इज सगळा यूज केला आहे, त्याच्यामुळे त्याचं सगळ्याच जीवनसत्व त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. चला तर आता हे सांबर आपलं थोडं बॉईल होत आहे, त्याच्यामध्ये आपण हळूहळू करून पाणी ॲड करूयात. पाणी ॲड तर भरपूर होणार आहे त्यात, पण आधी सुरुवातीला मी कमी टाकते आहे, कारण अजून मला त्याच्यात चिंच आणि गुळाचं पाणी टाकायचं आहे. तर ते किती वेळा पडतं आहे त्याचाही मला अंदाजा घ्यायचा आहे, त्यामुळे सुरुवातीला मी कमी पाणी टाकलं आहे. आता ह्याला चांगल्या मस्तपैकी हलवून घेते आहे. आता ज्या चिंचा आहेत ना मी घरून आणलेल्या त्या एकदम काळ्या आहेत, एकदम ब्लॅक आहेत, त्यामुळे सांबरचा कलर थोडासा ब्राऊन येणार आहे. तुमच्याकडे जर अशा ब्राऊन कलरच्या चिंचा असतात, इन जनरल नॉर्मली असतात त्या, तर त्याने सांबरचा कलर तुमचा आहे तसाच राहील. पण माझं पाणी बघू शकत असाल, आमच्या चिंचा गोड आहेत आणि एकदम ब्लॅक कलरच्या असल्यामुळे माझा सांबरचा कलर थोडा ब्राऊन होईल. पण जसं मी नेहमी म्हणते, कलर डझंट मॅटर, लुक अँड फील मॅटर करत नाही. टेस्ट आणि त्याच्यात असणारे जीवनसत्व आणि त्याच्यातून मिळणारे आपल्याला सगळे जे आपण म्हणतो ना की घटक, हे महत्त्वाचं आहे. आणि तृप्ती खाल्ल्यानंतरनं जे आपल्या जिभेला मिळणारी तृप्ती आहे ती जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे माझं जास्त करून लक्ष लुक अँड फीलकडे नसतंच. चला तर आता चिंचेचं पाणी पण ॲड झालं आहे. चिंच आणि गुळाचा गोळात गेल्यानंतरनं ते पण मी फक्त पाणी टाकलं आहे पिळून घेऊन, त्यानंतरनं मी त्याच्यात पाणी ॲड केलं आहे. आता मला पाहिजे तेवढी क्वांटिटी मी ॲड करून घेतली आहे. आता आपला जो लास्ट पार्ट राहिलेला आहे तो बघूयात, तडका. आता तडका देण्यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे, त्यात भरपूर असं तेल टाकलेलं आहे. एवढ्या तेलाचा मी वापर करत नाही, तुम्ही बघितलं असेल बाकीच्या व्हिडिओजमध्ये, पण आज काही क्वांटिटी वेगळीच असल्यामुळं तुम्हाला सगळं ते जास्त जास्त दिसतच असेल. ऑलरेडी आपलं ते डाळ वगैरे उतू गेलेली आहे साईडला, तर ॲडजस्ट करून घ्या. सगळं झाल्यानंतर मी गॅस क्लिनिंग करणार आहे. आपलं तेल या ठिकाणी चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मी त्यात मोहरी टाकली आहे, भरपूरसे जिरे टाकलेले आहेत. आता यामध्ये आपण टाकूयात हिंग, हिंगानंतर टाकला आहे कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला आहे, भरपूर टाकला आहे मी. आधी कट करून थोडा टाकला होता आणि नंतर अख्खी पानं टाकली आहेत. त्यानंतर हे तडक्याच्या मिरच्या, त्यानंतर थोडासा सांबर मसाला. आणि आता सांबर मसाल्यानंतर वेळ येईल आपल्याला टाकायची थोडीशी लाल मिरची, कारण वर तरी चांगली दिसली पाहिजे किंवा कलर चांगला आला पाहिजे. जी लेअर आहे ना सांबरच्या वर टाकणारी आपण, तर ती थोडी वेगळी दिसली पाहिजे तरीसारखी म्हणून. चला हे सगळं चांगल्या पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे. गॅस बंद करते आहे आणि हा तडका जाईल आपल्या सांबरमध्ये. मस्त तडका बसला आपल्या सांबरला. अशा पद्धतीने आपलं सांबर ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. कलर तसा छानच आलेला आहे. जर चिंचा ह्या थोड्या काळ्या नसत्या तर ऑलमोस्ट पिवळ्या कलरचं सांबर झालं असतं ते, बट स्टील मला याच कलरचं आवडतं. आणि मी नेहमी त्याच मिरच्या
किंवा त्याच चिंचा मी घरून गावाकडून घेऊन येते. हे बघा मस्त असा कलर आलेला आहे. तिथे ॲक्च्युली होतं काय की तो जो लाईट आहे वरचा रिंग लाईट त्याच्यात तुम्हाला ॲक्च्युली नीट कलर दिसत नाही. साईडला घेतल्यानंतर आता तुम्हाला तो कलर दिसतोय व्यवस्थित सांबरचा. थोडंसं ॲडजस्ट करून घेत जा. नवीनच आहे मी याच्यामध्ये, मलाही काही एवढं समजत नाही आहे. एडिटिंगला तर त्याहूनही जास्त माझ्याकडे टाईम नाही आहे, त्यामुळे मी होईल तसं व्हिडिओज अपलोड करण्याचं ट्राय करते. चला तर आता इडलीच्या भांड्यात ऑलरेडी आपण पाणी ठेवलं आहे गरम करायला. त्याच्यात आता आपण इडली लावूयात. यावेळेस माझ्याकडून पीठ कसं लावायचं आहे त्याचं प्रमाण वगैरे राहिलेलं आहे. नेक्स्ट टाईम मी नक्की तुमच्याबरोबर इडलीचं पीठ कसं लावायचं हे शेअर करेल. इडली कायमच घरी होत असते, त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम मी लक्ष करून त्याचा एक सेपरेट छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकेल. हे पाणी गरम होत आहे, तर पाणी गरम होत असताना त्यात एक छोटीशी लिंबाची खाप मी टाकते आहे, जेणेकरून ते भांडं काळं होऊ नये म्हणून. हे झालेलं आहे आपलं पीठ तयार. हे पीठ खूप जास्त फुगतं इन जनरल समरमध्ये, पण आता थंडीचे दिवस आहेत, पण तरीसुद्धा त्या मानाने खूप चांगलं ते भिजलं आहे का रात्रीत. थंडीत शक्यतो लवकर हे पीठ फुगत नाही, बट त्या मानाने खूप चांगलं फुगलं आहे. आता हे जे आपण प्लेट्स आतमध्ये लावतो इडलीच्या, त्याला मी अगोदर खाली थोडंसं ऑइल लावून घेतलं आहे, जेणेकरून इडल्या पटकन निघाव्यात. सगळीकडं मी काय करते हे व्यवस्थित फील करते. टाकतानाच खूप फुल टाकायचं नाही, ती इडली कडक होते आणि त्याला जागा राहत नाही किंवा ती खूप जास्त जागेवर फुगते, त्याचा आकारही व्यवस्थित येत नाही. त्यामुळे टाकताना फ्लॅट टाकायचं, ती ऑटोमॅटिक फुगते कारण ती फर्मंट झालेली असते. सगळे लेयर्स लावून झाल्यानंतर झाकण ठेवते आहे 10 ते 12 मिनटं आपण ह्याला वाफवणार आहोत, कारण पाणी ऑलरेडी गरम आहे. इकडे पण सांबर दणदणीत उकळी घेत आहे. आता हे झाल्यानंतरनं इडली तयार झाल्यानंतरनं मी तुम्हाला व्हिडिओ टाकते. मला मोस्टली चाकूपेक्षा धारदार चमच्याने इडली काढायला आवडते, कारण ती पटापट निघते. इडली बघू शकत असाल तुम्ही एकदम स्पंजी झालेली आहे. अजून एखादी इडली मी तुम्हाला काढून दाखवते. गरमच आहे, मी काही गार वगैरे करायची वाट नाही बघितली. मोस्टली बाहेर काढून 5-10 मिनटं त्याला गार करून काढल्या जातात, पण आता ऑलरेडी सगळे लोक इतके भुकेले होते की त्यांना पटकन खायचं होतं, त्यामुळे मी काही गार काढलं तसं लगेच इडल्या त्यातून काढते आहे. बघू शकतात अजिबातही खाली चिटकत नाही आहे, एकदम मऊसूत झालेले आहेत, चांगल्या फुगलेल्या आहेत. इडली मी तुम्हाला प्लेटमध्ये एकदा लावून दाखवते सांबरसोबत. पण आपला जो मेन गोष्ट आहे किंवा जो व्हिडिओ ज्याच्याबद्दल आहे तर तो आहे सांबर. तर हे सांबर पण मी तुम्हाला दाखवते आता लवकरच. सांबरसाठी आपण ॲक्च्युली हा व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे मी इडलीच्या प्लेटिंगवर जास्त काही लक्ष दिलेलं नाही आहे. हे बघा मस्त असं सांबर तयार झालेलं आहे, छान वाफ निघते आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नंतर.